आलात आणि बेसिकली हे डिपार्टमेंट सगळ्या महाराष्ट्राचा अन्नदाता म्हणून काम करतोय आपण, कारण आपल्या सगळ्यांचे पगार या जीएसटीच्या आणि अर्लियर एमवॅटच्या ऍक्ट मधल्या कलेक्शन मधून होत होते. बेसिकली आज जे आपलं सेशन आहे ते असेसमेंट, ऑडिट आणि रिकव्हरी. तर आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जे काही सेशन्स तुमचे झाले असतील ते सगळे फ्रंट एंड बिझनेस प्रोसेसवर झाले होते. म्हणजे से फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन आहे, फ्रंट एंड बिझनेस प्रोसेस, त्यानंतर रिटर्न आहे, त्यानंतर पेमेंट आहे किंवा रिफंड्स आहेत. तर या सगळ्या फ्रंट एंड बिझनेस प्रोसेस आहेत. पण असेसमेंट, ऑडिट अँड रिकव्हरी ही जे कोअर फंक्शन्स आहेत आपल्या डिपार्टमेंटचे, त्याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण नटशेल मध्ये असेसमेंट बघू. 5च सब सेक्शन्स आहेत असेसमेंटचे. त्यानंतर ऑडिटचे 2 सेक्शन आहेत आणि रिकव्हरी मात्र खूप म्हणजे बऱ्यापैकी मोठा चॅप्टर आहे आणि बरेच मोठे सेक्शन्स आहेत. कारण देअर आर सो मेनी methods or so many procedural aspect as far as recovery is concerned. Now let us start with assessment under GST. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके ओके, थँक्यू. Yes, sir. असेसमेंट मध्ये ऍक्च्युली 59 ते 64 सेक्शन्स आहेत आपल्या एमजीएसटीच्या ऍक्ट मध्ये आणि रूल आहेत 3च रूल आहेत. तर बेसिकली असेसमेंट म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊ. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की डीलर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन घेतो. ओके, थ्रेशोल्ड एक्सीड झाल्यामुळं किंवा कंपल्सरी रजिस्ट्रेशनच्या सेक्शन 25 मुळे हे तुम्ही अगोदरच्या सेशन मध्ये तुमचं झालेलं असावं. त्यानंतर तो रिटर्न फाईल करतो. ओके, रिटर्न फाईल करतो म्हणजे त्या प्रिस्क्राईब पिरियड मध्ये त्याचा जो काही आउटवर्ड सप्लाय, कॉमन पार्लन्स मध्ये त्याला सेल म्हणू आपण, जो काही त्याचं सेल्स ट्रान्झॅक्शन आहे, आयदर गुड्सचं किंवा सर्व्हिसेसचं, किंवा जे काही त्याच्याकडे इनवर्ड सप्लाय आहे म्हणजे त्याचं जे परचेसेस आहे, आयदर गुड्स और सर्व्हिसेसचं किंवा बोथ, तर याचं कंप्लीट अनालिसिस करून तो स्वतःचं त्या पिरियडिकली असेसमेंट करतो आणि आपलं रिटर्न फाईल करतो. तर ही झाली एक फ्रंट एंड स्टॅट्युटरी ऑब्लिगेशन कास्टेड बाय द ऍक्ट ऑन द एसएससी. एसएससीला मॅन्डेटरीली रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला रिटर्न भरणं हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. आता जेव्हा हे रिटर्न भरतो आपल्या व्यवसायाच्या संदर्भात, तर ते रिटर्न जे भरलेलं आहे त्याचं करेक्टनेस, त्यांनी ती जी काय टॅक्स लायबिलिटी दाखवलेली आहे, आउटपुट टॅक्सची, इनपुट टॅक्सचं जे क्रेडिट घेतलेलं आहे, जो टॅक्स त्यांनी डिपॉझिट केलेला आहे गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये, तो अप्रोप्रिएट आहे की नाही याचं कुठलं तरी मेकॅनिझम असलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जीएसटी इज अ सेल्फ असेसमेंट सिस्टीम. सेल्फ असेसमेंट सिस्टीम मध्ये चा अर्थ असा होतो की व्यापाऱ्यांनी आपल्या उद्योगधंद्याच्या संपूर्ण ट्रान्झॅक्शनचं स्वतःच निर्धारण करावं व रिटर्नच्या माध्यमातून ते आपल्याला डिस्क्लोज करावं. दिस इज द सिंपल सेल्फ असेसमेंट सिस्टीम. आणि काय होतं की मग आपण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 लाख रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन्स आहेत. ओके, तर या सगळ्यांचं असेसमेंट करणं, या सगळ्यांची रिटर्न व्हेरीफाय करणं, हे सगळं काय आपल्याला पॉसिबल नाहीये. म्हणून आपल्या या ऍक्ट मध्ये आपण जनरली भर देतो सेल्फ असेसमेंटवर. तर असेसमेंट इज नथिंग बट अ डिटर्मिनेशन ऑफ लायबिलिटी ऑफ द एसएससी whether he has filed the correct, complete and self-consistent return as per his books of account or not. This is the main theme of assessment. Okay, तर हे असेसमेंट करण्याची जबाबदारी ही प्रॉपर ऑफिसरवर आहे. मग आयदर तो स्टेट टॅक्स ऑफिसर असेल, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स असेल, किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स असेल, किंवा इव्हन जॉईंट कमिशनर असेल. तर असेसमेंटचे हे 5 प्रकार आपण आता बघू. तर मी मगाच सांगितलं की जीएसटी इज अ सेल्फ असेसमेंट सिस्टीम. तर एमजीएसटीच्या सेक्शन 59 मध्ये
एक स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की एव्हरी रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन, म्हणजे ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, आयदर कंपल्सरी रजिस्ट्रेशन आफ्टर क्रॉसिंग द थ्रेशोल्ड किंवा व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन किंवा कंपल्सरी रजिस्ट्रेशन 25 सेक्शन 25 प्रमाणे, तर या डीलरनी आपलं सेल्फ असेस करायचं, त्यांनी आपला टॅक्स किती पेएबल आहे, आपल्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे आणि आपली एक्झॅक्ट टॅक्स लायबिलिटी किती आहे, ही त्यांनी रिटर्नच्या माध्यमातून फाईल करायची. याला आपण म्हणतो सेल्फ असेसमेंट. अँड एंटायर ऑब्लिगेशन इज कास्टेड ऑन द असेसी टू self assess the transaction for a period specified period and file appropriate return as per section 39. आता सेक्शन 39 मध्ये तुमचं रिटर्न मध्ये झालं असेल की आपल्याकडे पहिल्यांदा आपण 3 रिटर्नचे प्रकार आणले होते की जीएसटीआर 1. ऍक्च्युअली इट इज नॉट अ रिटर्न, इट इज अ स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय. म्हणजे एखाद्याचा सेल्स ट्रान्झॅक्शन जे आहे त्याला आपण जीएसटीआर 1 मध्ये आउटवर्ड सप्लायच्या माध्यमातून दाखवतो. जीएसटीआर 2 इज अ ऑटो पॉप्युलेट स्टेटमेंट ऑफ इनवर्ड सप्लाय. अनफॉर्च्युनेटली ते सस्पेंडेड आहे, ते काय आपण ऑपरेटिव्ह करू शकलो नाही. आणि जीएसटीआर 3 इज अ रिटर्न बेसिकली. पण जीएसटीआर 3 सुद्धा आपल्याला आणता नाही आला. इन्स्टेड ऑफ दॅट मग आपण काय केलं की जीएसटीआर 3B आणला. जीएसटीआर 3B इज अ रिटर्न कम चलान, ज्याच्यामध्ये आपलं सेल्फ असेसमेंट करून व्यापाऱ्याने पिरियडिकली आयदर मंथली ऑर क्वार्टरली और क्यूआरएमपी मध्ये असेल क्वार्टरली पेमेंट अँड क्वार्टरली रिटर्न अँड मंथली पेमेंट मध्ये असेल तर क्वार्टरली आपलं रिटर्न भरायचं. रिटर्नचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना अगोदरच्या सेशन मध्ये झाले असतील असं प्रिझ्युम करून आपण पुढे चालू. आता जनरली धिस टाइप ऑफ असेसमेंट फॉर मोस्ट ऑफ द स्मॉल एसेसीज, आणि याच्या मागचा उद्देश आहे की आपण सगळ्यांचं असेसमेंट करू शकत नाही, म्हणून आपण सेल्फ असेसमेंटला जास्त इम्पॉर्टन्स देतो, बिकॉज जीएसटी इज अ सेल्फ असेस सिस्टीम. त्यानंतरचं जे सेशन, हा जो सेक्शन आहे हा आहे प्रोव्हिजनल असेसमेंट, आणि हा फार सिलेक्टिव्ह केसमध्ये वापरायचा आहे. तर हा कसा वापरायचा हे मी तुम्हाला एकदा सांगतो की एखादा रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे आणि ही इज अनेबल टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस और रेट ऑफ टॅक्स ऍप्लिकेबल देअर ऑन. म्हणजे इन शॉर्ट सांगतो, काल माझ्याकडे एक पीकेव्हीचे लेक्चरर आले होते, ओके, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे, आणि त्यांनी एक डिव्हाइस तयार केलेलं आहे, एक असं यंत्र तयार केलेलं आहे की जे इन्सेक्ट रिपेलंट करतं, बरोबर आहे, त्या लाईट वगैरे असतं त्याच्यामध्ये. तर त्यांचं हे मला म्हणणं होतं की सर याच्यावर रेट ऑफ टॅक्स काय, ही इज नॉट अवेअर अबाउट द टॅक्सेशन ऑन दॅट प्रॉडक्ट, वेदर इट इज अ टॅक्सेबल प्रॉडक्ट, आणि जर टॅक्सेबल असेल तर ते 5% मध्ये आहे, 12% मध्ये आहे, 18% मध्ये आहे की 28% मध्ये आहे, हे त्यांना माहित नव्हतं. ओके, तर इन दॅट केस आता प्रिझ्युम करू की पंजाबराव कृषी विद्यापीठ हे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे, आणि जेव्हा त्यांना अशी शंका येईल की याच्यावर रेट ऑफ टॅक्स काय आहे किंवा याचं व्हॅल्यू ऑफ गुड मध्ये काय काय इन्क्लूड होतं, म्हणजे समजा त्यांनी 100 रुपयाचं ते प्रोडक्ट विकलं, त्यानंतर त्याची इन्स्टॉलेशनची कॉस्ट घेतली 10 रुपये, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट घेतली, अजून त्यांनी एएमसी पण केलं त्या एखाद्या रिसिपंट सोबत की बाबा मी वर्षभर तुला ही सर्व्हिस देईल. तर त्यांचा मला प्रश्न असा होता, प्रिझ्युम करा, एक्झाम्पल म्हणून सांगतोय की वेदर ऑल दीज अलाइड एक्सपेन्सेस इज अ पार्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय or whether I have to discharge the liability on that additional consideration received from my recipient of that product and said me the rate of tax. तर या केस मध्ये काय होतं की असं जेव्हा होतं की व्हॅल्यू ऑफ गुड्स किंवा रेट ऑफ टॅक्सला जर कुठला रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन अनेबल असेल तर ही मे फाईल अन ऍप्लिकेशन, ओके, मे बी अलाउड टू पे टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस. तर मग याची एक प्रोसिजर दिलेली आहे, ती प्रोसिजर काय ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू की त्याला काय करणं मॅन्डेटरी आहे. ओके, तर सगळ्यात पहिले हे पीकेव्हीचे लेक्चर येतील आणि फॉर्म नंबर ASMT 1 मध्ये सपोर्टिंग डॉक्युमेंट्स देतील आपल्या नोडल ऑफिसरला, म्हणजे लहानेला, आणि मग म्हणतील की मला आता तुम्ही याच्यावर रेट ऑफ टॅक्स सांगा, मी प्रोव्हिजनली याच्यावर 5%चा टॅक्स भरून मोकळा होतो. ओके, ASMT 10 मध्ये सपोर्टिंग डॉक्युमेंट देतील, रिझनिंग देतील की बाबा मी याच्यावर 5% भरतो कारण अशा काही प्रॉडक्टवर 5% आहेत म्हणून. त्यानंतर काय करेल, प्रॉपर ऑफिसर जो आहे तो
ASMT टोन मध्ये ASMT 2 आता ह्या सगळ्या रूल प्रोसिजरल पार्ट आपण डिस्कस करतो नटशेल मध्ये. तर याच्यामध्ये ASMT 2 मध्ये जेव्हा ते ऍप्लिकेशन ASMT 1 मध्ये जेव्हा ते ऍप्लिकेशन फाईल करतील तेव्हा त्यांचा प्रॉपर ऑफिसर प्रिझ्युमिंग की लहानेच त्यांचा प्रॉपर ऑफिसर आहे, तर लहाने ASMT 2 इश्यू करेल त्यांना आणि सांगेल की मला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे की हे प्रॉडक्ट तुम्ही कसं बनवलं, याच्यासाठी रॉ मटेरियल काय आहे, याचं वर्किंग कसं होतं, याचा प्रोसिजर कसा आहे, याचं इन्स्टॉलेशन कसं होतं, मग इन्सेक्टला कसं रिपेलेंट करतं वगैरे वगैरे वगैरे. ओके. Applicant shall file a reply in compliance of ASMT 2 that Punjabrao Krishi Vidyapeeth is again file their reply in ASMT 3. ओके. आता काय होईल की नंतर मात्र मला ASMT 1 म्हणजे ऍप्लिकेशन आल्यापासून 90 दिवसाच्या आत प्रोव्हिजनली त्यांना सांगावं लागेल की ओके, यू आर हिअर बाय ऑथोराइज्ड टू पे द टॅक्स ऍट द रेट ऑफ 5% provisionally till the finalization of assessment. Okay, the PO shall issue an order. मग मी त्यांना ASMT 4 मध्ये ऑर्डर देईल विदिन 90 days. ओके, की तुम्ही 5% भरू शकता, पण याच्यासाठी सब्जेक्टिव्ह कंडिशन अशी आहे की द व्हॅल्यू अँड रेट ऑफ टॅक्स बोथ on the basis of which the assessment is to be allowed on provisional. हे जे मी त्यांना सांगणार आहे की हे फक्त प्रोव्हिजनल बेसिसवर आहे आणि प्रोव्हिजनल बेसिसवर असल्यामुळं सपोज उद्या आपण आणखीन डिटेल्स मध्ये पाहिलं आणि त्याच्यावर रेट ऑफ टॅक्स जर 12% किंवा 18% किंवा 28 असेल तर जस्ट टू प्रोटेक्ट द रेव्हेन्यू इन फ्युचर आपण काय करू, त्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अथॉरिटीला एक बॉन्ड मागू की बाबा भविष्यात जर माझी काही एक्सेस लायबिलिटी आली तर आय एम रेडी टू पे दॅट अलॉंग विथ द सिक्युरिटी इन द फॉर्म ऑफ बँक गॅरंटी. बॉन्डची अमाऊंट समजा 100 रुपये असेल तर बँक सिक्युरिटी आपण 25 रुपयाची त्यांच्याकडून घेऊन ठेवू. ओके. त्यानंतर ते रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन ASMT 5 मध्ये त्यांचा बॉन्ड आणि श्युअरिटी देतील वगैरे 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 वगैरे. त्यानंतर मी परत त्यांना ASMT 6 मध्ये एक फायनलायझेशनच्या पूर्वी त्यांना नोटीस काढेल की मला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे. ही सगळी इन्फॉर्मेशन आल्यानंतर मात्र मला आता त्यांना त्यांचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि त्यांचा रेट ऑफ टॅक्स हे फायनल करून द्यायचं आहे बाय पासिंग द ऑर्डर इन ASMT 07 that too within 6 months from the date of provisional assessment जी मी ASMT 4 मध्ये पास केलेली आहे. ओके. ओके. आता हा जो 6 महिन्याचा पिरियड आहे हा एक्सटेंड होऊ शकतो जॉईंट कमिशनर किंवा ऍडिशनल कमिशनरच्या माध्यमातून 6 महिन्यांसाठी फर्दर 6 मंथ किंवा कमिशनरांना 4 वर्षापर्यंत हा पिरियड एक्सटेंड करण्याचे पॉवर्स आहेत. आता याचं सांगण्याचा उद्देश असा आहे की 1/7/2017 पासून आजपर्यंत नागपूर डिव्हिजन मध्ये एक एक्झाम्पल मधून सांगतो, एकही ऍप्लिकेशन प्रोव्हिजनल असेसमेंटचं आलेलं नाही. बिकॉज इन्स्टेड ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट डीलर मे प्रिफर द ऍडव्हान्स रुलिंग. ते काय करतात, ऍडव्हान्स रुलिंगला जातात. ऍडव्हान्स रुलिंगला म्हणतात की आमचा व्हॅल्यू सांगा, आमचा रेट ऑफ टॅक्स सांगा. ह्या दोन्ही गोष्टी ऍडव्हान्स रुलिंग याच्यापेक्षा जास्त बेटर वायडर स्कोप आहे ऍडव्हान्स रुलिंग मध्ये. इव्हन ऍडव्हान्स रुलिंग रजिस्टर्ड डीलर आहे की नाही, याच्यावर रेट ऑफ टॅक्स काय आहे, याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय होईल, हे ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल आहे की नाही आहे, हे सगळं कव्हर करतं. पण प्रोव्हिजनल असेसमेंट मध्ये फक्त 2च ऍस्पेक्ट आहेत जे डीलरला आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे जनरली लोक प्रोव्हिजनल असेसमेंटला प्रिफर करत नाहीत. तरी मी तुम्हाला नटशेल मध्ये याची प्रोसेस सांगितली. ओके. आता इफ द प्रोव्हिजनल असेसमेंट इज नॉट प्रोव्हिजनल अमाऊंट इज नॉट पेड, म्हणजे मी ASMT 4 मध्ये प्रोव्हिजनल असेसमेंटची ऑर्डर दिली आणि त्यांना सांगितलं 5% तुम्ही याच्यावर भरणं चालू करा. पण जर त्यांनी नाही भरले तर मग मात्र त्यांना त्यावर इंटरेस्ट पण भरावा लागेल. आणि जेव्हा मी ASMT 7 मध्ये फायनल ऑर्डर त्यांची पास केली आणि त्याच्यावरचा रेट ऑफ टॅक्स जर 12% किंवा 18% किंवा 28 झाला तर जे ऍडिशनल लायबिलिटी त्यांची आहे फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन पासून डेट ऑफ ऑर्डर फायनल ऑर्डर पर्यंत त्यांना त्यावर इंटरेस्ट सुद्धा पे करावा लागेल.
आणि समजा हे सगळं झाल्यानंतर फायनल ऑर्डर नंतर त्यांनी डिस्चार्ज केली आपली लायबिलिटी, तर मग काय होईल की ते 8 मध्ये ऍप्लिकेशन देतील की मी जो बॉन्ड किंवा सिक्युरिटी तुमच्याकडे फर्निश केली होती, आता माझी फायनल ऑर्डर झालेली आहे, तर आणि ती फायनल ऑर्डरचं मी कंप्लायन्स पण करतोय, तर मला आता ती सिक्युरिटी वापस द्या. आणि AS-MT 9 मध्ये प्रॉपर ऑफिसर म्हणजे लहाने त्यांना ती सिक्युरिटी विदिन 7 वर्किंग डेज मध्ये वापस करते. बेसिकली प्रोव्हिजनल असेसमेंट फार उपयोगात आणल्या जात नाही सध्याच्या स्थितीमध्ये. म्हणजे नागपूर डिव्हिजन मध्ये एक सुद्धा ऍप्लिकेशन नाही. आय एम नॉट अवेअर अबाउट द मुंबई अँड पुणे झोन और डिव्हिजन. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाच्या याच्यावर येतो मी, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न. हा आहे सेक्शन 61. हा थर्ड पार्ट ऑफ द असेसमेंट आहे, तिसरा प्रकार आहे असेसमेंटचा. आता आपल्या लक्षात आलं असेल की सेल्फ असेसमेंट करून डीलरनी रिटर्न फाईल केलं. आता हे जे रिटर्न फाईल केलं, हे रिटर्नचं करेक्टनेस तपासण्यासाठी, याचं करेक्टनेस, कम्प्लिटनेस अँड सेल्फ कन्सिस्टन्सी तपासण्यासाठी, सपोज माझ्याकडे एक XYZ डीलर आहे आणि तो पिरियडिकली मंथली त्याचे रिटर्न सगळे फाईल करतो. ओके. आणि या रिटर्नला फ्रंट एंड प्रोसेसमध्ये रिटर्न फाईल करतो, रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन करतो, अमेंडमेंटचे ऍप्लिकेशन करतो, त्यानंतर ई-वे बिल जनरेट करतो, कॅश लेजरला इनपुट क्रेडिट जमा होतं, त्याच्या कॅश लेजरला भरलेला पैसा जमा होतो, इनपुट टॅक्स क्रेडिट लेजर ECL ला त्याचं क्रेडिट जमा होतं ऍज पर 3B, आणि मग GSTR 2A मध्ये ते कन्फर्म होतं. हे तुम्हाला नटशेल मध्ये बहुतेक माहीत असावं असं प्रिझ्युम करून मी सांगतो. आणि या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन करून आपल्याकडे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट आहे. हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट काय करतं की या सगळ्या फ्रंट एंड बिझनेस प्रोसेसच्या डॉक्युमेंटेशन वरून काही पॅरामीटर फिक्स करतं. जसं 17, 18 आणि 18, 19 मध्ये जवळपास 12, 13 पॅरामीटर्स आलेले आहेत स्क्रुटिनीसाठी रिटर्न्सचे. मग ते पॅरामीटर कसे असतात की GST म्हणजे आउटवर्ड सप्लाय मध्ये 100 रुपये दाखवले, पण 3B मध्ये 80 रुपये भरलेले आहेत, मग इथे लेसर पेमेंट झालेलं आहे. किंवा मी इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे, ज्याला सेट ऑफ म्हणू आपण, तो 100 रुपये घेतलेला आहे, पण GSTR 2A मध्ये तो 80 रुपये कन्फर्म होतो. किंवा मी इम्पोर्ट वर जो IGST भरतो रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये, तो 100 रुपये क्लेम केलेला आहे 3B मध्ये, परंतु आईसगेटच्या डाटावरून तो 30 रुपये कंप्लीट होतो. किंवा मी रिटर्न लेट फाईल केलेले आहे, त्यावर मला सेक्शन 50च्या सबसेक्शन 1 प्रमाणे इंटरेस्ट लागतो, तो इंटरेस्ट मी भरलेला नाही. असे विविध पॅरामीटर डिवाइस करून त्या कन्सर्न नोडल ऑफिसरला EIU हे स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या केसेस फीडबॅक मॉड्यूल मध्ये प्रोव्हाइड करतात. ओके. सपोज माझ्याकडे XYZ ट्रेडर्सची एक स्क्रुटिनी ऑफ रिटर्नची प्रोसिडिंग मला इनिशिएट करायची आहे. ओके. मला EIU नी प्रोव्हाइड केलं की तुमच्या XYZ ट्रेडर्स मध्ये हे 5-6 पॅरामीटर आहे, हे स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या प्रोसिडिंगच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करून घ्या. तर सगळ्यात पहिले मी काय करील मग की जशी ती केस मला प्राप्त झाली, मी पहिल्यांदा इन हाऊस म्हणजे आपल्या विभागामध्ये त्याचा GSTR 3B चे रिटर्न, त्याचं कन्सॉलिडेशन, GSTR 1 चं कन्सॉलिडेशन, GSTR 2A मध्ये जो इनपुट क्रेडिट त्याचा कन्फर्म होतो त्याचं डाउनलोडिंग करील, त्याचं GSTR 9 ज्याला अॅन्युअल रिटर्न म्हणतो, GSTR 9 ज्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणतो, विच इज साइन्ड बाय द चार्टर्ड अकाउंटंट और कॉस्ट अकाउंटंट, हे सगळं एकत्र करून मला दिलेले पॅरामीटर त्याच्यासोबत मी रिकन्साईल करेन. आणि हे रिकन्सिलेशन झाल्यानंतर मी त्याला बॅक ऑफिस सिस्टीम मधून नोटीस इश्यू करील AS-MT 10 नावाची. आणि त्या नोटीस मध्ये मी त्याला इन्फॉर्म करील की ड्युरिंग द स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स फाइल्ड फॉर द पिरियड ऑफ 1/7/17 ते 31/3/18 किंवा 1/4/18 ते 31/3/19 किंवा लॅटर ऑन की देअर आर सम डिस्क्रिपन्सीज. आणि त्या डिस्क्रिपन्सीज मी त्याला कम्युनिकेट करील की देअर इज अ डिफरन्स ऑफ रुपीज सो अँड सो इन पॅरामीटर नंबर सो अँड सो in while scrutiny of your GSTR 3B and GSTR 1 किंवा 2A किंवा ITC क्लेम वगैरे 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 वगैरे. बरोबर आहे. आणि 30 दिवसाचा त्याला वेळ देईल AS-MT 10 दिल्यानंतर. विदिन 30 days डीलर हॅज टू कंप्लाय टू माय AS-MT 10 इन फॉर्म नंबर AS-MT 11. 11 मध्ये डीलर मला कंप्लाय करेल की यस, हे डिस्क्रिपन्सी ज्या आहेत ह्या मला मान्य आहेत किंवा मान्य नाहीयेत. काही
काही पण तो कंप्लाय करू शकतो. ओके, 30 दिवसाच्या आत समजा, आणि जनरली काय असं नॉट एक्सिडिंग 30 days फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ नोटीस म्हटलंय, पण पिरियड ऑफ फर्दर पिरियड पण आपण देऊ शकतो, म्हणजे फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर, थर्ड रिमाइंडर. म्हणजे 17-18च्या प्रोसिडिंग आपल्याला सप्टेंबर 20 मध्ये आल्या होत्या, त्या आजही आपल्या चालू आहेत. तर होतं काय की मग मी डिस्क्रिपन्सी दिली डीलरला, जर ती ऍक्सेप्ट असेल तर त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. डीलर काय करेल की त्या डिस्क्रिपन्सीनुसार येणारा जो टॅक्स आहे आणि जो इंटरेस्ट आहे तो इमिजिएटली भरून टाकेल बाय फायलिंग DRC 03, आणि DRC 10 ASMT 10 मध्ये, ASMT 11 मध्ये मला रिप्लाय फाईल करेल की व्हॉट एव्हर डिस्क्रिपन्सीज यू हॅव कम्युनिकेटेड टू मी is accepted to me, and whatever tax you have shown in that ASMT 10 notice issued by you along with the interest thereon till the date of payment and voluntarily under section 73 in form number DRC 03 I have paid this money, आणि तशी तो मला काय करेल, तो रिप्लाय मला त्याच्या DRC 03 च्या सोबत अपलोड करेल. आणि जर तो रिप्लाय प्रॉपर असेल, मी दिलेल्या डिस्क्रिपन्सीज क्लिअर होत असतील, तर मात्र मला ASMT 12 मध्ये ती प्रोसिडिंग ड्रॉप करावी लागेल. ओके, आणि सध्या आपण सगळ्या महाराष्ट्रभर आपण रिटर्न स्क्रुटिनी आणि ऑडिट हे दोनच, आणि रिफंड हे तीनच जे बेसिक इश्यू आहेत बॅक एंडचे ते आपण सांभाळतोय. रजिस्ट्रेशनचं वर्क पण आपण करतोय, रिटर्नचं फॉलोअप पण करतोय, पण ज्याला आपण ऍडज्युडिकेशन स्टेजला नेणार आहोत त्या प्रोसिडिंग म्हणजे स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स किंवा ऑडिट आहे, जे आपण आज बघणार आहोत किंवा बघत आहोत. ओके, हे मी सांगितलं की त्यांनी डिस्क्रिपन्सी ऍक्सेप्ट केली, 11 मध्ये तो रिप्लाय फाईल करेल, किंवा इव्हन 11 मध्ये तो हेही म्हणू शकतो की व्हॉट एव्हर डिस्क्रिपन्सीज यू हॅव कम्युनिकेटेड टू मी इज नॉट ऍट ऑल ऍक्सेप्टेड टू मी बिकॉज ऑफ सो मेनी रिझन. आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या सगळ्या ASMT 11 ज्या येतात ना, त्याच्यामध्ये डीलर खूप सारे कोर्टाचे जजमेंट, खूप सारे रिकन्सिलेशन स्टेटमेंट, खूप सारे इश्यूज कम्युनिकेट करतात. काही जण तर म्हणतात 2S तुमचा अस्तित्वात नव्हता, 3B's रिटर्न नव्हतं, वगैरे वगैरे वगैरे, जे त्यांना म्हणायचंय. म्हणजे हार्डली, म्हणजे मी ऑथेंटिकली माझ्या चॅटच्या बाबतीत सांगू शकतो की हार्डली 5% पॉप्युलेशन अशी आहे की ज्या आपल्या डिस्क्रिपन्सी ऍक्सेप्ट करून व्हॉलेंटरी पेमेंट करतायत अलॉंग विथ द टॅक्स अँड इंटरेस्ट. किंवा सिंगल पॅरामीटरची जर केस असेल की इंटरेस्टचीच ASMT 10 मी त्याला काढली होती, तर मात्र तो इमिजिएटली ते इंटरेस्टचे पैसे भरून टाकतो. अदरवाईज काय होतं की त्यांचे रिप्लाय आले तर आपण ड्रॉप प्रोसिडिंग करू शकत नाही, कारण त्यांनी डिस्क्रिपन्सी ऍक्सेप्ट केलेली नाही आहे. मग आपल्याला पुढे जावं लागतं. मग माझ्याकडे मार्ग काय की सपोज जर त्यांनी आता रिप्लाय फाईल केला नाही किंवा रिप्लाय फाईल केला तो मला ऍक्सेप्टेड नाहीये, तर मग मात्र आपल्याला ऍडज्युडिकेशन मध्ये जावं लागतं, जे आपण रिकव्हरीच्या सेशन मध्ये बघणार आहोत. किंवा माझ्याकडे भरपूर 2-3 ऑप्शन आहेत, 5 ऑप्शन आहेत या स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या प्रोसिडिंगला पुढे नेण्यासाठी. एक तर मग मी त्याचं रिकमेंडेशन करील जनरल डिपार्टमेंटल ऑडिटसाठी, किंवा स्पेसिफिक ऑडिट बाय द चार्टर्ड अकाउंटंट, किंवा इन्स्पेक्शन आणि सर्वेला ती केस फॉरवर्ड करेल, किंवा मग मी ऍडज्युडिकेशनला घेईल 73 आणि 74 मध्ये. दिस इज द रिझल्ट ऑफ स्क्रुटिनी ऑफ रिटर्न. आणि एकदा का मी ती 65, 66, 67, 73, 74च्या सेक्शन मध्ये नेली, तर मग स्क्रुटिनी ऑफ रिटर्नची ही प्रोसिडिंग अल्टिमेटली कल्मिनेट झाली ऑडिटमध्ये, जनरल ऑडिटमध्ये, इन्स्पेक्शन किंवा सर्वेमध्ये किंवा ऍडज्युडिकेशनसाठी. आता यानंतरचा चौथा जो असेसमेंटचा पार्ट आहे, चौथा जे प्रकार आहे तो आहे नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रिटर्नची पिरियडिसिटी माहिती आहे, रिटर्नचे विविध प्रकार आहेत, GSTR 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9 मध्ये. ओके, तर एखादा रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे आणि त्याची पिरियडिसिटी प्रमाणे त्यांनी जर रिटर्न फाईल नाही केले, तर मग माझ्याकडे काय ऑप्शन आहे त्याच्याकडे रिटर्न फाईल करून घेण्यासाठी. किंवा असे बरेच हार्डनट्स असतात की आता या टेक्नॉलॉजीमुळे किंवा कम्प्लीट ऑटोमायझेशनमुळे कंप्लायन्सचा जो रेशिओ आहे
ड्युरिंग जीएसटी आणि इव्हन अर्लियर व्हॅट पिरियड मध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाला होता. म्हणजे मोर दॅन 80% पॉप्युलेशन कंप्लाय करतं प्रॉपरली. तरी पण 20% पॉप्युलेशन अशी आहे की ते आजही आपले रिटर्न पिरियडिकली फाईल करत नाहीत. तर मग अशा नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न साठी आपल्याकडे ही एक असेसमेंटची प्रोव्हिजन दिलेली आहे, नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न. तर याच्यामध्ये सेक्शन 62 मध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे. तर मी काय करेल की समजा XYZ ट्रेडर्स हा माझ्याकडचा डीलर आहे आणि त्यांनी एप्रिल मे जून 21 रिटर्नच फाईल केलेलं नाही. तर मला SOP दिलेली आहे डिपार्टमेंटनी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, की अशा नॉन फायलरसाठी कशा ऍक्शन्स घ्यायच्या आहेत. ओके, तर याच्यामध्ये असं या सेक्शनची सुरुवातच अशी आहे की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 73 और 74 विच इज रिलेटेड टू डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. ओके, म्हणजे ऍडज्युडिकेशनच्या प्रोसिडिंग वेअर आरटीपी म्हणजे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन फेल्स टू फर्निश द रिटर्न अंडर सेक्शन 39 म्हणजे 3B धरा, 3Bच फक्त, कारण GSTR 3 आपण आणलाच नाही. और सेक्शन 45 म्हणजे फायनल रिटर्न, ज्याचं व्यवसाय बंद झाल्यानंतर त्या कॅन्सलेशनची ऑर्डर झाल्यापासून 90 दिवसाच्या आत त्याला आपल्या धंद्याचं फायनल रिटर्न भरणं हे मॅन्डेटरी आहे सेक्शन 45 प्रमाणे. असे 2 रिटर्न जर त्यांनी GSTR 3B किंवा फायनल रिटर्न जर फाईल केलं नसेल तर मग मात्र सेक्शन 46 प्रमाणे त्याला मी एक नोटीस देईल 3A मध्ये, ASMT 3A. तर ही जी नोटीस असते ही आता पहिले आपण मॅन्युअली काढायचो, पण आता ती सिस्टीम सेल्फ जनरेटेड नोटीस आहे. जसा डिफॉल्ट झाला 1 दिवसाचा की इमिजिएटली त्याला ती नोटीस शूटअप होते सिस्टीमद्वारे आणि जाऊन पडते आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की यू आर रिक्वेस्टेड टू फाईल द रिटर्न, यू हॅव नॉट फाईल द रिटर्न, अदरवाइज वी विल प्रोसीड फॉर बेस्ट जजमेंट असेसमेंट. ओके, तर ही नोटीस जाते. ही नोटीस दिल्यानंतर 15 दिवसाचा वेळ आपण अशा नॉन फायलरला देतो. 15 दिवसाच्या आत या डीलरनी आपलं रिटर्न भरणं हे मॅन्डेटरी आहे. सपोज असा एक हार्ड नट आहे XYZ ट्रेडर्स की त्यांनी 15 दिवसाच्या नोटीसला सुद्धा कंप्लाय केलं नाही, तर मग प्रॉपर ऑफिसर लहाने काय करेल, शॅल इश्यू अन असेसमेंट ऑर्डर इन फॉर्म नंबर ASMT. इथे 14 लिहिलेलं आहे, चुकून ते 13 आहे. ASMT 13 मध्ये मी त्याला असेसमेंट ऑर्डर पास करील. मग आता ही असेसमेंट ऑर्डर पास करील म्हणजे नेमकं काय करील, तर माझ्याकडे जर त्याची जुने रिटर्न असतील त्याचं मी रिकन्सिलेशन करील की त्याचं अप्रॉक्सिमेटली पर मंथचं आउटवर्ड सप्लाय किती आहे. ओके, त्यानंतर मी त्याचा GSTR 2A डाउनलोड करेल ज्याच्यामध्ये त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे हे बघेल. त्यानंतर त्याचा रेट ऑफ टॅक्स त्यांनी अर्लियर रिटर्न मध्ये काय दाखवलेला आहे, तो कुठल्या गुड्स मध्ये डील करतो, तो कुठल्या सर्व्हिसेस मध्ये डील करतो, त्याचा रेट ऑफ टॅक्स काय आहे, हे सगळं अनालाइज करून माझ्या बेस्ट ऑफ जजमेंट प्रमाणे मी त्याची ऑर्डर पास करील. बट ऍज पर SOP विदाउट ग्रँटिंग एनी इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे मी आउटवर्ड सप्लायला टॅक्स लावेल, त्यावरचा इंटरेस्ट लावेल आणि त्याला ती बेस्ट जजमेंट ऑर्डर पास करेल आणि त्याला ती सर्व करेल. सिस्टीमच BO वरून DRC 7 च्या सोबत तिला अपलोड करेल. आता मग डीलर जवळ काय मार्ग आहे, ही ऑर्डर जर झाली अशी नॉन फायलरची तर डीलरकडे सगळ्यात पहिला ऑप्शन आहे की ही ऑर्डर पास झाल्यापासून 30 दिवसाच्या आत, बघा पहिले 15 दिवस त्याला मिळाले नोटीसचे, परत आपण ऑर्डर पास केल्यापासून सर्व्हिस केल्यापासून परत 30 दिवस त्याला देतोय की बाबा रे ही ऑर्डर पास झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तू तुझं सेल्फ असेसमेंट कर आणि तुझा जो GSTR 3B एप्रिल मे आणि जूनचे आणि पिरियडिकली मला प्रत्येकाची वेगवेगळी ऑर्डर पास करावं लागेल, तशी ऑर्डर तसं रिटर्न तू फाईल कर. आणि समजा ही अशा नॉन फायलरनी जर ASMT 13 मध्ये ऑर्डर मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत सगळे अनफाईल्ड रिटर्न ज्याच्या अगेन्स्ट मध्ये ती बेस्ट जजमेंट ऑर्डर मी पास केलेली आहे हे जर रिटर्न त्यांनी 30 दिवसाच्या आत भरले तर ऑटोमॅटिकली सेक्शन असं म्हणतो की ऑर्डर डीम टू बी विथड्रॉन. देअर इज नो नीड टू फाईल एनी ऍप्लिकेशन बिफोर द प्रॉपर ऑफिसर रिक्वेस्टिंग हिम टू विथड्रॉ द ऑर्डर. गरज नाही, सिस्टीम त्याला ऑटोमॅटिकली डीम्ड कॅन्सल करते किंवा डीम विथड्रॉ म्हणते, कारण त्यांनी विदिन 30 days ऍज पर स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ही हॅज कंप्लाइड द ऑर्डर अँड फाईल द रिटर्न ऍज पर सेक्शन 59 म्हणजे सेल्फ असेसमेंट करून आपलं रिटर्न त्यांनी फाईल केलेलं आहे. बट इंटरेस्ट अँड लेट फी शॅल बी स्टील पेएबल, जी काय लागेल ती त्या रिटर्न मध्ये त्याला भरावी लागेल, सब्जेक्टिव्ह कंडिशन ऑफ दॅट. ओके,
आता समजा 30 दिवसा ऑर्डर पास झाली तरी मी 30 दिवसाच्या आत रिटर्न फाईल केलेलं नाही, तर व्हॉट इज द रेमेडी विथ द एसएससी? किंवा असं प्रिझ्युम करा की त्या XYZ ट्रेडर्सनी एप्रिल मे जूनचे 3 ऑर्डर मी त्याला पास केल्या होत्या या सेक्शन मध्ये, परंतु ते रिटर्न ऑर्डर सर्व्हिस झाल्याच्या 45 किंवा 50 दिवसानंतर फाईल केले, तर माझ्या ऑर्डरचं अस्तित्व काय राहील? सेक्शन असं म्हणतो की द ओनली रेमेडी अवेलेबल विथ डीलर इज टू फाईल अँड अपील अगेन्स्ट दॅट 3 ऑर्डर बिफोर द कन्सर्न अपीलेट अथॉरिटी ऍज पर सेक्शन 107. म्हणजे 107च्या सेक्शन प्रमाणे या ऑर्डर ज्या स्टॅट्युटरी ऑर्डर आहेत, ज्या नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्नच्या नॉन फायलरच्या अगेन्स्ट मध्ये मी 3 महिन्यासाठी पास केल्या होत्या, 30 दिवसाचा परत वेळ दिला होता, तरी डीलरनी रिटर्न उशिरा फाईल केले, म्हणून त्या डीलरकडे एकच ऑप्शन आहे की डीलर हॅज टू फाईल द अपील अगेन्स्ट दॅट ऑर्डर अँड दॅट टू बाय पेइंग 10% ऑफ द डिस्प्युटेड टॅक्स. आता तुम्ही म्हणाल की सर त्यांनी रिटर्न तर ऑलरेडी फाईल केलेले आहेत, परंतु ते रिटर्न त्यांनी स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ ऑर्डर पासून भरले नाही, म्हणून त्याला ही शिक्षा आहे की त्यांनी ती अपील फाईल करावी. आता होतं काय या अपीलमध्ये? अपीलमध्ये असं होतं की समजा डीलरनी रिटर्न फाईल केलेले आहेत पण उशिरा केलेले, तरी सुद्धा ऍडिशनल बर्डन म्हणून त्याला 10%चा जो टॅक्स आहे डिस्प्युटेड अमाऊंटचा, म्हणजे माझ्या ऑर्डरमध्ये 100 रुपये जर मी टॅक्स लावला असेल तर 10 रुपये प्री रिक्विजिट डिपॉझिट म्हणून त्याला अपीलच्या सोबत भरावे लागतील. मग अपीलेट अथॉरिटी फॅक्ट असर्टेन करेल की नाऊ डीलर हॅज अप्रोप्रिएटली फाइल द रिटर्न अँड देन अपीलेट अथॉरिटी मे कॅन्सल माय बेस जजमेंट ऑर्डर. बरोबर आहे. मग या 10%चं काय होईल? तर या 10%चं 116च्या सेक्शन प्रमाणे त्याला रिफंडेबल होईल. कॅश लेजरला जाईल, आयदर रिफंड होईल किंवा कॅश लेजरला आपण क्रेडिट करू, तो पुढच्या भविष्यासाठी त्याला वापरू शकेल. दिस इज द थर्ड असेसमेंट प्रोव्हिजन ऍज पर सेक्शन 62 ऑफ MGST ऍक्ट. त्यानंतर लास्ट बट वन आहे 63 म्हणजे असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. आता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या सेशन मध्ये सगळं व्यवस्थित बघितलं असेल की गुड्स मध्ये थ्रेशोल्डची लिमिट आपल्याकडे 40 लाख आहे. 40 लाखाचं थ्रेशोल्ड 5 ऑर्डर टॅक्सेबल किंवा एक्झेम्प्टेड सप्लायचा ऍग्रीगेट टर्नओव्हर जर 40 लाख झाला असेल पॅन बेस, तर डीलर हॅज टू फाईल अन ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरीली. आणि जर तो सर्व्हिसेस मध्ये डील करा असेल तर 20 लाखाचं जर थ्रेशोल्ड झालं तर विदिन 30 डेज फ्रॉम द क्रॉसिंग ऑफ थ्रेशोल्ड ही हॅज टू फाईल स्टॅट्युटरीली ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. हा एक प्रकार झाला. किंवा दुसरा प्रकार असा होतो की समजा मी मगा जे उदाहरण सांगितलं XYZ ट्रेडरचं, हा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 6 कॉन्झिक्युटिव्ह पिरियड मध्ये डिफॉल्ट केलेला आहे, रिटर्नच फाईल नाही केले. ओके. मग इन्स्टेड ऑफ पासिंग द असेसमेंट ऑर्डर माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे या डीलरला वटणीवर आणायला किंवा या डीलरला स्टॅट्युटरी प्रोव्हिजन वापरण्यासाठी काय केलं पाहिजे? तर माझ्याकडे एक सेक्शन आहे अंडर सेक्शन 29 सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, इफ देअर इज अ कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट रूल ऑर नोटिफिकेशन, किंवा एखाद्या डीलरनी फ्रॉड मिसस्टेटमेंट किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून जर रजिस्ट्रेशन घेतलं असेल, किंवा एखाद्या डीलरनी जो नॉर्मल टॅक्सेबल पर्सन आहे ज्याची मंथली पिरियडिसिटी आहे, अशा डीलरनी कॉन्झिक्युटिव्हली जर 6 रिटर्न नाही फाईल केले, किंवा जर तो कॉम्पोजिशन होल्डर आहे, सेक्शन 10 मध्ये तुम्ही ऐकला म्हणजे तुम्हाला शिकवल्या गेला असेल की सेक्शन 10 मध्ये कॉम्पोजिशन होल्डर आहे किंवा QRMP वाला आहे, अशा डीलरनी जर कॉन्झिक्युटिव्हली आपले 3 टॅक्स पिरियडचे रिटर्न जर फाईल नाही केले, तर या सेक्शन नुसार प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल हिज रजिस्ट्रेशन फ्रॉम द डेट ऑफ नॉन फायलिंग. नॉन फायलिंगच्या डेट पासून मी त्याचं रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2021 पासून कॅन्सल करू शकतो. तर काय होईल? धंदा तर त्याचा चालू आहे. बघा आता इथे 2 ऑप्शन आहेत. एक, ज्यांनी थ्रेशोल्ड एक्सीड केलेला आहे पण रजिस्ट्रेशन घेतलं नाही. असा एक रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे की ज्यांनी रिटर्न फाईल नाही केले म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं होतं, तरी तो व्यवसाय करतो. मग यांना आपण करणार काय? मग याच्यासाठी एक असेसमेंटची प्रोव्हिजन आपण ठेवलेली आहे, असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन.
म्हणजे द पर्सन हु इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन, ऑफकोर्स टॅक्सेबल पर्सन असला पाहिजे. प्युअरली जर तो एक्झाम सप्लाय मध्ये डील करायचा असेल तर सेक्शन म्हणतो की इट इज नॉट नेसेसरी टू टेक द रजिस्ट्रेशन इवन इफ इट क्रॉसेस द threshold limit of 40 lakhs rupees or 20 lakhs rupees, whatever it may be, as per goods or as per services respectively. टॅक्सेबल पर्सन आहे आणि थ्रेशोल्ड एक्सीड करूनही जर त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं नाही तर मग मात्र अशा अनरजिस्टर्ड पिरियडचा असेसमेंट करण्याची प्रोव्हिजन या सेक्शन 63 मध्ये दिलेली आहे. त्यासाठी ऑफकोर्स प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी मी त्याला ASMT 14 मध्ये नोटीस देईल, 15 दिवसाचा वेळ देईल आणि त्याला सगळे डिटेल्स मागेल. बरोबर आहे. आणि हे डिटेल्स आल्यानंतर आता माझ्याकडे आहे आउटवर्ड सप्लाय किती आहे, त्याला सेट ऑफ मिळू शकत नाही. इनपुट टॅक्स क्रेडिटचं तुमचं लेक्चर झालं असेल, त्याच्यामध्ये सेक्शन 16 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की डीलर मस्ट बी अ रजिस्टर्ड डीलर टू अवेल द बेनिफिट ऑफ ITC. इन धिस केस डीलर इज नॉट रजिस्टर्ड पर्सन, देअरफॉर ही इज नॉट एंटायटल्ड टू अवेल द बेनिफिट ऑफ ITC. जरी त्याची खरेदी ही रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन कडून असेल, त्याच्याकडे टॅक्स इनवाइस असेल, इन दॅट केस ऑल्सो ही इज नॉट एंटायटल्ड टू अवेल द बेनिफिट ऑफ ITC. म्हणजेच काय होईल, आउटवर्ड सप्लायवर सरळ टॅक्सेबल आउटवर्ड सप्लायवर 5, 12, 18 किंवा 28% टॅक्स लागेल इंट्रास्टेट मध्ये, आणि 2.5, 6, 9, 14 हा CGST HGST मध्ये इंट्रास्टेट मध्ये लागेल आणि 5, 12, 18, 28 हा इंटरस्टेट मध्ये IGST लागेल. ओके. ASMT 14 मध्ये मी त्याला नोटीस देईल आणि ASMT 15 मध्ये मी त्याला त्याची ऑर्डर पास करेल. आणि ऑर्डर्स मध्ये मग मागच्याही सेक्शन मध्ये हेच सांगितलं होतं की सनसेट क्लॉज आहे आपल्याकडे, की विदिन 5 years फ्रॉम द ड्यू डेट ऑफ अॅन्युअल रिटर्न फॉर द फायनान्शियल इयर टू विच द टॅक्स नॉट पेड रिलेट्स. म्हणजे ज्या डीलरचं मी असेसमेंट करतो त्या ज्या वर्षाचं मी असेसमेंट करतो, से प्रिझ्युमिंग की मी 17-18 मध्ये अनरजिस्टर्ड डीलर होता, त्याचा असेसमेंट करण्यासाठी मला लिमिटेशन काय, तर विदिन 5 years फ्रॉम द ड्यू डेट ऑफ अॅन्युअल रिटर्न. म्हणजे 17-18 ची आपली अॅन्युअल रिटर्नची ड्यू डेट समजा प्रिझ्युम करा की फेब्रुवारी 20 होती, तर ते त्या ड्यू डेट पासून पुढचे 5 वर्ष मला अनरजिस्टर्ड डीलरचं असेसमेंट करायला मिळतात. त्याच्यानंतर मात्र मला लिमिटेशन, बार्ड बाय लिमिटेशन होतं. आय कॅनॉट पास द ऑर्डर लाईक अनरजिस्टर्ड पर्सन अँड इन केस ऑफ नॉन फायलर जे आपण सेक्शन 62 मध्ये पाहिलं त्याला सुद्धा विदिन जसं मागच्या स्लाइड मध्ये आहे की विदिन 5 years फ्रॉम द ड्यू डेट ऑफ अॅन्युअल रिटर्न फॉर द फायनान्शियल इयर टू विच द टॅक्स नॉट पेड रिलेट्स. This is, and now last assessment provision under the MGST Act is section 64. ही समरी असेसमेंट आहे आणि ही समरी असेसमेंटची जी प्रोव्हिजन आहे ही सुद्धा आपण जनरली वापरत नाही. कारण का नाही वापरत आपण एकदा समजून घेऊ. इफ द प्रॉपर ऑफिसर हॅज एनी एव्हिडन्सेस शोइंग अ टॅक्स लायबिलिटी ऑफ ए पर्सन. आता ही जी असेसमेंट मला करायची, मागच्या असेसमेंट मध्ये मला कुठलीही परवानगी घेण्याची गरज नाही, पण ह्या असेसमेंट मध्ये आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की मी प्रॉपर ऑफिसर आहे आणि मी नागपूर डिव्हिजन मध्ये कुठल्या तरी सर्वेला गेलो होतो, कुठल्या तरी एका तालुक्यामध्ये, आणि ड्युरिंग द कोर्स ऑफ सर्वे मला तिथे एक वेअर हाऊस आढळलं. प्रचंड मोठं वेअर हाऊस होतं आणि तिथे काही गुड्स ज्याच्या रेट ऑफ टॅक्स 28% होता, असे गुड्स मला ट्रक मधून लोड होताना अनलोड होताना दिसले. ओके. आता जेव्हा मी तिथे चौकशी केली तर माझ्या असं लक्षात आलं की नोबडी इज गोइंग टू टेल मी हु इज द ओनर ऑफ द गुड, हु इज द ओनर ऑफ दॅट वेअर हाऊस, असं प्रिझ्युम करा. तर या केसमध्ये I have to take the prior permission from my additional CST or from my joint commissioner and proceed to assess the tax liability of such person to protect the interest of revenue, issue an assessment order. In this case, there is no need to give the notice. Summary assessment मध्ये मला नोटीस द्यायची गरज नाही आणि मी इमिजिएटली कुठलीही प्रोसिडिंग इनिशिएट न करता, म्हणजे नोटीस न देता ASMT 16 मध्ये त्याचा असेसमेंट करेल. फक्त मला त्यासाठी काय करावं लागेल की माझे जॉईंट कमिशनरची किंवा ऍडिशनल CST ची मला परवानगी घ्यावी लागेल की सर देअर इज अ रेव्हेन्यू इन्व्हॉल्वमेंट, ह्यूज रेव्हेन्यू इन्व्हॉल्वमेंट इज इन दिस प्रोसिडिंग इन दिस केस, अँड just to protect the interest of revenue I have to pass the summary assessment order on priority.
मग ते मला अप्रुव्हल देतील आणि अप्रुव्हल दिलं की मग ASMT 16 मध्ये मी ती ऑर्डर पास करेल. परंतु त्यासाठी मला रिझनिंग द्यावं लागेल. ओनली इफ ही हॅज सफिशियंट ग्राउंड्स टू बिलीव्ह दॅट एनी डिले इन डुईंग सो मे ऍडव्हर्सली अफेक्ट द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू. किंवा एक दुसरं उदाहरण घ्या. विजय मल्ल्याची केस समजा आपल्या महाराष्ट्रात होती युनायटेड ब्रेवरीज आणि आपल्याला माहिती आहे की हा आता पळून जाणार आहे असं प्रिझ्युम करा. तर त्या केसमध्ये सुद्धा इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू अर्थात लिकर टॅक्स जीएसटीच्या बाहेर आहे, प्रिझ्युम करा की लिकर जीएसटी मध्ये असतं, तर अशा केसमध्ये आपण समरी असेसमेंट केली असती. अशा या स्पेसिफिक कंटिंजन्सी मध्येच फक्त आपल्याला समरी असेसमेंट करता येते. आता मग काय होईल, डीलरकडे काय मार्ग आहे? इफ द रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन टू हुम द लायबिलिटी पर्टेन इज नॉट असर्टेबल, म्हणजे ती लायबिलिटी कोणाची हे असर्टेबल होत नाही, अँड सच लायबिलिटी पर्टेन टू सप्लाय ऑफ गुड्स असेल, तर त्या वेअर हाऊसच्या किंवा त्या ट्रकच्या सोबत जो व्यक्ती असेल, he is deemed to be a taxable person, liable to be assessed and liable to pay tax and any other amount due. हे आपल्याला करावं लागेल. आता समजा मी ती असेसमेंट ऑर्डर पास केली, नंतर त्या वेअर हाऊसचा मालक समोर आला आणि त्यांनी एक ऍप्लिकेशन केलं, 17 मध्ये. इफ द रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन may file an application for withdrawal of that summary assessment order in form number ASMT 17 within 30 days from the date of receipt of order. तर अशा केसमध्ये काय होईल की the matter goes before the joint commissioner or additional commissioner and they may consider the application ऑन हिज ओन मोशन किंवा डीलरच्या ऍप्लिकेशन वरून त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी ऑर्डर पास केलेली लहानींनी त्या वेअर हाऊस ओनरची ती इरॅनियस आहे. इन दॅट केस दे मे विथड्रॉ सच ऑर्डर अँड फॉलो द प्रोसिजर लेट डाऊन इन सेक्शन 73-74 और विथड्रॉल और रिजेक्शन ऑफ ऍप्लिकेशन शॅल बी इश्यूड इन ASMT 18 and that too by additional CST or joint commissioner. ऐकताय ना सगळे? हॅलो. Yes sir. हो सर. Yes sir. आपण ट्रॅकवर आहोत ना, काही डिस्ट्रॅक्शन वगैरे नाही आहे ना? नाही सर. हा ओके, थँक्यू. ओके. तर आपण आता 5 असेसमेंटच्या प्रोव्हिजन बघितल्या, आपण नंतर त्या समअप करू. सोप्या प्रोव्हिजन आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा तुम्हाला रेग्युलर चार्ज येईल तुमची CPTP संपल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नॉन फायलरचं असेसमेंट करावं लागेल. ओके, आणि स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या प्रोव्हिजन बघाव्या लागतील. सेल्फ असेसमेंट ही फ्रंट एंडची प्रोसेस आहे, म्हणजे रिटर्न भरणे. दुसरी जी आहे आपल्याकडे ते प्रोव्हिजनल असेसमेंट, ती फार काही येणार नाही. त्यानंतर जी आपल्याकडे आहे स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, ती मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणात करावी लागते. URDचा आपण असेसमेंट करतो, नॉन फायलरचा असेसमेंट करतो, समरी असेसमेंट एक्सेप्शनल केसमध्ये करतो. म्हणजे 3 ज्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत असेसमेंटच्या, त्या तिन्ही आपल्याला तुम्हाला जेव्हा तुम्ही भविष्यात AC म्हणून रेग्युलर काम कराल तेव्हा तुम्हाला बघायचे आहेत. नाउ लेट अस डिस्कस अबाउट द ऑडिट प्रोव्हिजन्स. ऑडिट प्रोव्हिजन. आता बघा, असेसमेंट झालं, मग आता आपण ऑडिट करतो. ऑडिटचे आपल्याकडे 2 सेक्शन आहेत, सेक्शन 65 आणि सेक्शन 66. याचे रूलही 2च आहेत, 101 आणि 102. आणि आता सध्या आपण वॉर फुटिंगवर ऑडिट करतोय 17-18चं. 17-18चं आपल्याला ऑडिटच्या केसेस आल्या. मग आता मी ऍज अ डेप्युटी कमिशनर म्हणून काम करतोय, माझ्याकडे 2 चार्जेस आहेत, एक LTUचा चार्ज आहे आणि एक नोडलचा चार्ज आहे. तर LTU मध्ये काम करताना माझ्याकडे 150 डीलर आहेत, तर तिथे मला 8 केसेस आल्या ऑडिटला. आणि नोडलला काम करताना माझ्याकडे 250 डीलर आहेत, तिथे मला 3 केसेस आल्या. म्हणजे बघा रेशो किती आहे ऑडिटचा. ऑडिटचा रेशो पॉइंट समथिंग आहे. म्हणजे आपण ऑडिट हे खूप सिलेक्टिव्ह केसेस मध्ये करतोय. त्यासाठी आपल्याकडे 80-85 पॅरामीटर आहे. हे पॅरामीटर, रिस्क पॅरामीटर डिवाइड करण्याची पण आपल्याकडे एक कमिटी होती. आणि या सगळ्या इलेक्ट्रॉनिक क्रॉस चेकिंग मधून जे चर्निंग होऊन आलेलं आहे त्याप्रमाणे हे पॅरामीटर डिटरमाइन झालेले आहेत ऑडिटचे. ओके, आणि मग मला ज्या केसेस आल्या, से फॉर एक्झाम्पल मला एक नागराज अलॉय म्हणून केस आली, त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर आहेत. मला DBL आली किंवा मला एक हिंदुस्तान बिल्डर्स आली, तर याच्यामध्ये स्पेसिफिक पॅरामीटर आलेले आहेत की बुवा याचं व्हॅल्यू ऍडिशन खूप कमी आहे, किंवा याच्यामध्ये ऍडव्हान्स रुलिंग आहे, किंवा याच्यामध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये 80 प्रकारचे पॅरामीटर आहेत.
आता सगळेच काही केसमध्ये 2 पॅरामीटर आहेत, काही केसमध्ये 3 पॅरामीटर आहे, काही केसेसमध्ये 4 पॅरामीटर आहेत. एक केस माझ्याकडे कॉटन वाल्याची आली आहे, जिनिंग प्रेसिंग वाल्याची, तर त्याच्यामध्ये आरसीएम ह्यूज पेमेंट केलेलं आहे, तर बघा बुवा आहे. तर हे फक्त इलस्ट्रेटिव्ह आहेत, म्हणजे हे जे पॅरामीटर हे तर मला बघायचेच आहेत, याच्यासोबत मला कॉम्प्रेहेन्सिव्ह व्हेरिफिकेशन करायचंय. असेसमेंट करताना तुम्ही बघितलं तर आपल्याला कंटिंजन्सी वाईज असेसमेंट करायचं होतं, ऑडिट मात्र आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह करायचंय. ओके, तर आता सगळ्यात पहिले जाऊ ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटी, जे बर्डन आपल्यावर टाकलेलं आहे, ज्याच्यासाठी आता आपल्याला म्हणजे आम्हाला बेसिकली की रोज किती केसेस झाल्या, काय फाइंडिंग्स आहेत, काय किती लोकांना एडीटी2 दिल्या, किती रेव्हेन्यू रिअलायझेशन झालं, कुठले इश्यू क्रॉप अप झाले, कुठले इश्यू मिळाले, फीडबॅक काय आहे तुमचा, अजून रिफाईन करावे लागतात का पॅरामीटर वगैरे वगैरे वगैरे. तर ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज मध्ये कसं म्हटलेलं आहे, द कमिशनर और एनी ऑफिसर ऑथोराइज्ड बाय हिम बाय वे ऑफ जनरल और स्पेसिफिक ऑर्डर मे अंडरटेक द ऑडिट ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन फॉर अ फायनान्शियल ईयर और मल्टिपल देअर ऑफ ऍट सच फ्रिक्वेन्सी अँड इन सच मॅनर ऍज मे बी प्रिस्क्राइब. ओके, म्हणजे मी एका वर्षाचे ऑडिट करू शकतो, मल्टिपल देअर ऑफ म्हणजे 2 वर्षाचे एकत्रित करू शकतो, किंवा 3 महिन्याचंही ऑडिट करू शकतो. ओके, बट फॉर दॅट पर्पज कमिशनर मे ऑथोराइज मी, म्हणजे कमिशनरांनी मला म्हटलं पाहिजे की या 6 केसेसमध्ये यू आर हिअर बाय ऑथोराइज टू कंडक्ट द ऑडिट अंडर सेक्शन 65. इट इज अ कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑडिट. आता मग मार्ग काय माझ्याकडे, ऑफिसर मे कंडक्ट ऑडिट ऍट द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द रजिस्टर्ड पर्सन, इनव्हॅरिबली जायलाच पाहिजे. मे जरी म्हटलेलं असेल तरी जायला पाहिजे. याचं उदाहरण एक सांगतो मी तुम्हाला, की डीलर सेल्फ असेसमेंट करतो, सेक्शन 59 प्रमाणे आपले रिटर्न भरतो, बट नॅचरली प्रवृत्ती अशी असते की माझी कॉमोडिटी 18ची आहे, पण मी 5 दाखवायची, HSN 5चा दाखवायचा आणि चालू आहे माझा धंदा व्यवसाय. मी 18चा माल 18%च्या टॅक्स लायबिलिटीचा माल विकतो, रिटर्न मध्ये 5% भरून मोकळा होतो. आणि अशी केस माझ्याकडे आलेली ऑडिटला, आणि मी जर तिथे व्हिजिट नाही केली तर मला कळणार कसं आहे की मी कुठल्या प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो, त्याचा HSN काय आहे, त्याच्यामध्ये लागणारे रॉ मटेरियल काय आहेत, माझी प्रोसेस काय आहे मॅन्युफॅक्चरिंगची, माझं कॉस्ट ऑफ कन्झम्पशन काय आहे, माझं थ्रेशोल्ड कसं डिटरमाइन होतं, माझं प्रॉफिट कसं अर्न होतं, माझं व्हॅल्यू ऑफ सप्लाय कसा डिटरमाइन होतो. तर हे सगळं बघण्यासाठी मला प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट करावीच लागते, केलीच पाहिजे. किंवा जर असं वाटलं की नाही बाबा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, सिंपल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मॅन पॉवर सप्लायची सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतो आणि 18%चा टॅक्स कलेक्ट करतो आणि भरून टाकतो, तर इन दॅट केस यू मे डिसाइड की इन्स्टेड ऑफ व्हिजिटिंग हिज प्लेस ऑफ बिझनेस, आता त्याची काय प्लेस ऑफ बिझनेस राहणार आहे, एक छोटंसं ऑफिस राहणार आहे 10 बाय 10चं. कारण मॅनपॉवर सप्लाय म्हणजे काय, सरळ सरळ तो लोकांना त्या इंडोरामा सिंथेटिक्सला पाठवेल किंवा जीटीएन टेक्सटाईलला पाठवेल, आहे की नाही. तर अशा केसमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये बसून सुद्धा त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता. बट बिफोर दॅट, म्हणजे बिफोर द व्हिजिटिंग द प्लेस ऑफ बिझनेस और बिफोर कॉलिंग द रेकॉर्ड इन आवर ऑफिस, आय हॅव टू इन्फॉर्म दॅट registered taxable person in form number GST ADT 01, आणि त्याला मला 15 दिवसाचा वेळ द्यावा लागेल. म्हणजे इथे सरप्राईज एलिमेंट नाही आहे, मला त्याला पहिले वेल इन ऍडव्हान्स इंटिमेट करायचं आहे की बाबा रे 17-18चा ऑडिट करायला या तारखेला मी येतो, सोबत हे तुझ्या स्टॅट्युटरी ऑब्लिगेशन्स आहेत आणि हे माझ्या ड्युटीज, तुझ्या ड्युटीज ह्या आहेत, आणि मला हे तिथे येऊन हे सगळं बघायचं आहे, आणि सोबत त्याला मी लिस्ट देईल की मला तुझं हे डॉक्युमेंटेशन त्या दिवशी तू सबमिट कर. ओके, म्हणजे सरप्राईज एलिमेंट नाहीये, नोटीस देणं मॅन्डेटरी आहे, 15 दिवसाचा मॅन्डेटरी वेळ देणं बंधनकारक आहे, वगैरे वगैरे. आता काय होईल, द प्रॉपर ऑफिसर अथोराइज टू कंडक्ट द ऑडिट ऑफ द रेकॉर्ड्स अँड द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रजिस्टर्ड पर्सन शॅल विथ द असिस्टंट. आता समजा मल्टिपल ट्रान्झॅक्शनची केस आहे, खूप प्रचंड मोठी केस आहे, ज्याचं टर्नओव्हर समजा 4000 करोड आहे, तो गुड्स मध्ये डील करतो, तो सर्व्हिसेस मध्ये डील करतो, तो वर्क्स कॉन्ट्रॅक्टरची सेवा देतो, आणखीन कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन्स आहेत. इन दॅट केस आय कॅन टेक द असिस्टन्स ऑफ द टीम ऑफ ऑफिसर्स, और म्हणजे 3 जणांचं मिळून 4 जणांचं मिळून सुद्धा आपण हे ऑडिट करू शकतो. प्रॉपर ऑफिसर मी आहे, पण मला ते असिस्ट करू शकतात. आणि मग आपण करतो काय, तिथे जाऊन व्हेरीफाय द डॉक्युमेंट्स ऑन द बेसिस ऑफ विच द बुक्स ऑफ अकाउंट आर मेंटेन. म्हणजेच मी काय करेल की जे रिटर्न त्यांनी 17-18चे फाईल केलेले आहेत, ज्या 17-18च्या रिटर्न मध्ये त्यांनी समजा 5 करोडचं आउटवर्ड सप्लाय दाखवलेला आहे आणि 4 करोडचा इनवर्ड सप्लाय दाखवलेला आहे, उरलेल्या 1 करोडवर त्यांनी 5, 12, 18, 28 प्रमाणे टॅक्स भरलेला आहे, किंवा
इंट्रास्टेट सप्लाय किंवा इंटरस्टेट सप्लाय केलेला आहे, रेट ऑफ टॅक्स काय आहे, हे सगळं बघण्यासाठी मी त्याचे बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय करील, सगळे डॉक्युमेंटेशन रेकॉर्डला घेईल, याची एक SOP आपल्याला दिलेली आहे, याचं मॅन्युअल सुद्धा आपल्याकडे दिलेलं आहे की ऑडिटमध्ये नेमकं काय बघायचं आहे, कसं बघायचं आहे, कुठलं डॉक्युमेंटेशन ठेवायचं आहे रेकॉर्डला, क्वेश्चनरीज दिलेले आहेत की त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय कसा डिटरमाइन करायचा, त्याचा प्रॉफिट एलिमेंट कसा काढायचा, त्याचे व्हेंडर्स कसे व्हेरीफाय करायचे. इट इज अ व्हेरी कॉम्प्रेन्सिव्ह अँड व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. ऑडिट ची जी प्रोव्हिजन आहे ती खूप कॉम्प्रेन्सिव्ह आहे. आणि असं झाल्यानंतर मी सगळं हे व्हेरीफाय केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की द रेट ऑफ टॅक्स अप्लाइड इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स असो किंवा त्याचं टर्नओव्हर करेक्ट नाहीये, त्यांनी एक्झेम्पशन किंवा डिडक्शन जे क्लेम केलेले आहेत ते कुठेतरी चुकलेले आहेत, त्यांनी जो रेट ऑफ टॅक्स अप्लाय केलेला आहे तो बरोबर नाहीये, इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांनी अवेल्ड आणि युटिलाइज केलेलं ते इम्प्रॉपर आहे किंवा त्यांनी रिफंड क्लेम एक्सेस केलेला आहे, तर असे माझे जर काही ऑब्झर्वेशन असतील तर मी त्याच्यासोबत त्याची चर्चा करेन पहिल्यांदा. ओके, आफ्टर verification of books of account and after reconciliation of books of account with his return, if there are some discrepancies or shortcomings noticed during the course of audit, and then I have to first communicate that shortcomings or discrepancies to the registered taxable person. म्हणजे unregistered dealerचं ऑडिट करण्याचा प्रश्न येत नाही, रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनच आपण ऑडिट करणार आहोत. ओके, द ऑडिट शॅल बी कम्प्लिटेड. आता बघा इथे टाइमलाईन फिक्स आहे. इट इज अगेन अ period is fixed for the purpose of conducting the audit. कसा period आहे? The audit shall be completed within 3 months from the date of commencement of audit. म्हणजे audit shall be completed within 3 months from the date of commencement of audit. म्हणजे 3 महिन्याच्या आत मला ते ऑडिट सुरू झाल्यापासून ऑडिट कन्क्लूड करायचं आहे, इनव्हेरिबली कन्क्लूड करायचंय. मग याला कमिटमेंट सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे ऍक्ट मध्ये. वेअर द कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट, समजा कमिशनरांना असं वाटलं किंवा मला असं वाटलं की इट इज नॉट कम्प्लिटेड विद इन 3 months, ही मे फॉर द रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग एक्सटेंडेड द पिरियड ऑफ फर्दर 6 months. आता एक्सप्लेनेशन फार महत्वाचं आहे बघा. कमिटमेंट ऑफ ऑडिट म्हणजे कशाला म्हणायचं कमिटमेंट ऑफ ऑडिट? Commencement of audit shall mean the date on which the records or other documents called for by the tax authorities are made available by the RTP. मी त्याला नोटीस दिली, व्हिजिटही केली, पण त्याने मला माझ्याकडे एकही डॉक्युमेंटेशन दिलेलं नाही. ओके, किंवा ऑर द ऍक्च्युअल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑडिट ऍट द प्लेस ऑफ बिझनेस, विच एव्हर इज लॅटर. आणि ज्या दिवशी ही कमिटमेंट होईल त्या दिवशीपासून 3 महिन्याच्या आत मला ऑडिट माझं कन्क्लूड करायचंय. आता हे त्याच्यावर ऑब्लिगेशन आहे की त्यांनी मला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली पाहिजे, बुक्स ऑफ अकाउंट दाखवले पाहिजे, इन्फॉर्मेशन फर्निश केली पाहिजे वगैरे. आणि इट इज अ स्टॅट्युटरी ऑब्लिगेशन कास्टेड ऑन एसएससी टू प्रोव्हाइड दीज फॅसिलिटीज अँड फर्निश द डॉक्युमेंटेशन ऍज रिक्वायर्ड बाय द प्रॉपर ऑफिसर. मग मी त्याला डिस्क्रिपन्सीज नोटीस करील आणि आफ्टर कन्क्लुजन आणि बिफोर ADT 2 समजा त्याला लक्षात आलं की ही डिस्क्रिपन्सी बरोबर आहे, तर ही कॅन पे दॅट ऍडिशनल टॅक्स अलॉंग विथ द इंटरेस्ट इन फॉर्म नंबर DRC 03, ज्याला आपण व्हॉलेंटरी पेमेंट म्हणतो. ओके, पण याचं सगळं कन्क्लुजन मी केव्हा करेल? ऑन कन्क्लुजन ऑफ ऑडिट द प्रॉपर ऑफिसर शॅल विदिन 30 days, म्हणजे 3 महिन्यात प्रॉपर ऑफिसर जेव्हा ऑडिट कन्क्लूड करेल ते कन्क्लूड झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मला त्याला ADT 2 मध्ये फाइंडिंग्स देणं मॅन्डेटरी आहे. फाइंडिंग्स देणं मॅन्डेटरी आहे. तर ते फाइंडिंग कसे राहतील की बाबा तुझा रेट ऑफ टॅक्स चुकलेला आहे, तू जो एक्सेस अवेलमेंट केलेला आहे क्रेडिटचं किंवा एक्सेस रिफंड इरेनियस रिफंड तू घेऊन गेलेला आहे, किंवा तू शॉर्ट टॅक्स पेड केलेला आहे, किंवा तू रॉंग टॅक्स पेड केलेला आहे, तर हे मी फाइंडिंग्स त्याला ADT 2 च्या माध्यमातून देईल. ओके, ADT 2 च्या माध्यमातून देईल. आणि ADT 2 दिल्यानंतर डीलरकडे काय ऑप्शन राहील? डीलरनी ते माझे फाइंडिंग जर ऍक्सेप्ट केले तर ही कॅन डिस्चार्ज द लायबिलिटी बाय फायलिंग DRC 03 बाय पेइंग द टॅक्सेस इंटरेस्ट व्हॉट एव्हर आय हॅव कम्युनिकेटेड टू हिम इन माय ADT 2. पण समजा त्यांनी ते ऍक्सेप्ट नाही केलं तर देन व्हॉट इज द रेमेडी विथ मी?
then I can proceed further as per section 73-74. म्हणजे मी ऍडज्युडिकेशनला जाईल, जे आपण रिकव्हरीच्या मॉड्यूलमध्ये रिकव्हरीच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके, दिस इज ऑल अबाउट द ऑडिट प्रोसिडिंग. स्पेशल ऑडिट आहे ही 1/7/17 ते आजच्या तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नागपूर डिव्हिजन मध्ये कुठे झालं, मला तरी नागपूर डिव्हिजन मध्ये तर 100% झालेलं नाही. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ऍट एनी स्टेज ऑफ स्क्रुटिनी, म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ रिटर्न स्क्रुटिनी आपण मगा बघितली, किंवा इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन किंवा ऑर एनी अदर प्रोसिडिंग बिफोर हिम, कुठल्याही एखाद्या प्रॉपर ऑफिसरच्या समोर ही स्क्रुटिनीची प्रोसिडिंग आहे किंवा इन्क्वायरी आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या समोर कुठली तरी प्रोसिडिंग चालू आहे, नॉट बिलो द रँक ऑफ कमिशनर. हियर असं म्हटलेलं आहे, एनी ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ असिस्टंट कमिशनर हॅव्हिंग रिगार्ड टू नेचर अँड कॉम्प्लेक्सिटी, आणि ड्युरिंग द कोर्स ऑफ सच प्रोसिडिंग लाईक स्क्रुटिनी, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन ऑर एनी अदर प्रोसिडिंग, असं लक्षात आलं की या केसमध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी आहे, म्हणजे खूप इश्यूज आहेत, आणि ते इश्यू असे आहेत की that proper officer is not going to handle that complexity. In that case only, and in the larger interest of revenue, is of opinion that the value has not been correctly declared or the credit avail is not within the normal limit. अशा केसेस मध्ये तो प्रॉपर ऑफिसर कमिशनरांकडे अप्रुव्हल टाकेल, आफ्टर टेकिंग द प्रायर अप्रुव्हल ऑफ कमिशनर, की बाबा या केसचं स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि मग हे स्पेशल ऑडिट कोण करेल? नॉट बाय द अथॉरिटी फ्रॉम द डिपार्टमेंट, द इम्पॅनल्ड चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट जे राहतील या केसेसमध्ये, ज्याच्यासाठी आपण कमिशनरांना अप्रुव्हल घेतलेलं आहे की बाबा याचं ऑडिट करणं, स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे, त्या केसेसमध्ये आपल्या इम्पॅनल्ड चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट जे असतील यांना कमिशनर नॉमिनेट करेल टू कंडक्ट द स्पेशल ऑडिट. ओके, मग एडीटी 2 दिल्या जाईल, एडीटी 3 दिल्या जाईल प्रॉपर ऑफिसर कडून, आणि त्याच्यात आपण मेन्शन करू की द स्पेशल ऑडिट विल बी कंडक्टेड बाय दिस चार्टर्ड अकाउंटंट श्री अँड सो अँड सो, सो अँड सो, सो अँड सो प्लीज. आणि जसा मग तो चार्टर्ड अकाउंटंट सीए जो नॉमिनेटेड केला जाईल, विदिन 90 days सबमिट अ ड्युली साइन्ड अँड सर्टिफाइड ऑडिट रिपोर्ट टू द असिस्टंट कमिशनर मेन्शनिंग देअर इन सच ऑर्डर पर्टिक्युलर्स ॲज मे बी स्पेसिफाईड, वगैरे वगैरे वगैरे. 90 दिवसाच्या त्यांना सुद्धा बंधनकारक आहे, त्यांनी या कॉम्प्लेक्स नेचरच्या याच्यामध्ये आपलं ऑडिट करून त्याचा रिपोर्ट त्या कन्सर्न असिस्टंट कमिशनरने, ज्यांनी ती केस फॉरवर्ड केली होती फॉर कंडक्टिंग द स्पेशल ऑडिट, त्या असिस्टंट कमिशनर पुढे तो रिपोर्ट सबमिट होईल, अँड अकॉर्डिंगली फर्दर प्रोसिडिंग विल बी कॅरीड आउट बाय द कन्सर्न proper officer, assistant commissioner of sales tax. Then finding will be communicated by him. Not accepted, then 73-74 च्या ज्या adjudicationच्या प्रोसिडिंग आहेत त्या आपण कन्क्लूड करू. आता इथे तुमचं असं हे होईल की बाबा आपल्याकडे एक सेक्शन आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की 2 करोडच्या वर जर थ्रेशोल्ड असेल तर त्यांनी कंपल्सरीली आपलं ऑडिट करून घ्यावं, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट करून. आणि या सेक्शन मध्ये असं म्हटलेलं आहे की जसं एखादं असं ऑडिट झालेलं असलं तरी it doesn't matter that the accounts of RTV have been already audited under any other provision of this act. Again, that proper officer not below the rank of assistant commissioner may forward this case for special audit, even if the audit is already conducted by the chartered accountant, and file his GSTR 9C reconciliation statement before the proper officer. On conclusion of special audit, RTP shall inform of the finding of special audit in form number ADT 4. त्याला अपॉर्च्युनिटी देऊन वगैरे जी मगाची आपली आपल्या ऑडिटची जी प्रोव्हिजन होती पुढची एडीटी 2 दिल्यानंतर त्या सगळ्या प्रोव्हिजन जशाच्या तशा इथून पुढे लागू होतील. परंतु आता इथे फक्त एकच येईल, जे एक्सपेन्सेस लागतील, द एक्सपेन्सेस ऑफ द एक्झामिनेशन ऑफ ऑडिट अँड रेकॉर्ड्स बाय दॅट नॉमिनेटेड सीए, that has to be paid by the commissioner. आणि ते जे काही डिसाइड होईल ते प्री डिटरमाइंड राहील की बाबा तुला या स्पेशल ऑडिट मध्ये या स्पेसिफिक जीटीएन टेक्सटाईलचं ऑडिट तुम्हाला करायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एवढं रेम्युनरेशन देऊ, आणि that has to be paid by the department, and further proceeding will be carried out by the concerned assistant commissioner of sales tax. This is
नाऊ इन अ नटशेल एका तासामध्ये आपण आजचं जे प्रेझेंटेशन बघितलं त्याच्यामध्ये असेसमेंट होतं. त्याच्यामध्ये पहिला सेक्शन होता सेल्फ असेसमेंटचा, जो डीलरच्या एंडला आहे, त्यांनी रिटर्न भरायचं आहे व्यवस्थित. त्यांचा प्रोव्हिजनल असेसमेंट पीकेव्हीचं एक उदाहरण बघितलं आपण. स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, आज सगळ्या महाराष्ट्रभर हे स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या प्रोसिडिंग चालू आहेत. नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न हे रेग्युलर फीचर आहे, हे तुम्हालाही करावं लागणार आहे. असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन फार कमी झाल्या असतील, काही ठिकाणी इनिशिएट केलेले आहेत प्रोसिडिंग लोकांनी, की ज्या केसमध्ये 29/2 मध्ये आपण रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं होतं बिकॉज ऑफ नॉन फायलिंग ऑफ रिटर्न. नंतर आपल्या लक्षात आलं, माझ्याकडचीच एक केस सांगतो, की डीलरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं आणि डीलर इज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, बरोबर आहे, हे इनिशियली कोणीतरी केलं होतं. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण डीलरचं लायबिलिटी क्वांटिफाय करतो तर ती पर इयर 2 ते 2.5 कोटी रुपये. तर याचं मला अनरजिस्टर्ड पर्सन म्हणूनच असेसमेंट करावं लागेल. मग त्यासाठी मला प्रोसिडिंग इनिशिएट करावं लागेल. ASMT 14 मध्ये मी त्याला नोटीस देईल, ASMT 15 मध्ये त्या अनरजिस्टर्ड पर्सनचं मी असेसमेंट करेल. समरी असेसमेंट, वेअर हाऊस किंवा एखादा ट्रक पकडला गेलेला आहे, त्याचा ओनर कोणी समोर आलेला नाही, सिलेक्टिव्ह केसेसमध्ये आपण ही समरी असेसमेंट करू. These are only 6 statutory provision mentioned in the assessment chapter. And again, audit by the tax authorities, special audit by the chartered accountant. This is all about assessment and audit in a nutshell. यावर तुमचे काही प्रश्न आहेत, काही शंका असतील तर विचारा. अदरवाइज वी विल स्टार्ट द डिमांड अँड रिकव्हरी सेशन. तो खूप जास्त व्हॅल्युमिनियस आहे. मला असं वाटतं की आपण थोडक्यात घेऊ तो, कारण तो खूपच व्हॅल्युमिनियस आहे. हे थोडं त्यातल्या त्यात हे थोडंसं शॉर्टकट होतं, ते जरा जास्त डिटेल आहे. हॅलो, आवाज येतोय?